नमस्कार मित्रांनो. तर आजचा व्लॉग माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे, कारण आज पहिल्यांदाच मी जाणार आहे गरुडाचं घरटं बघायला, म्हणजेच गडांचा राजा राजगड. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही नवीन वर्षाची सुरुवात गडावर जाऊन करतो. पण या वर्षीची सुरुवात काहीशी खास आहे, कारण या गडावर राजे त्यांच्या आयुष्यातील सर्वात जास्त काळ राहिले आहेत. असा हा गडांचा राजा आणि राजांचा गड राजगड. राजगड हा सर्वच भटक्यांसाठी स्पेशल आहे. याचं कारण मला तिथे जाऊन समजलं आणि तेच मी या व्लॉगमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. राजगड हा मुंबईपासून जवळपास 200 किलोमीटर तर पुण्यापासून फक्त 50 ते 60 किलोमीटर अंतरावर आहे. तर आता 1:30 वाजलेले आहेत आणि आम्ही राजगडच्या पालखुर्द या गावात बसलेलो आहोत. हे राजगडचं एक बेस विलेज आहे. इथून आता आम्ही ट्रेक स्टार्ट करणार आहे. जवळपास ते 1 तासांचा ट्रेक असणार आहे. तर बघूयात आपण राजगड कसा आहे. तर इथून राजगडचा ट्रेक स्टार्ट होतो. आत्ताच पुरातत्व विभागाने हा सूचना फलक लावलेला आहे. या फलकानुसार हा गड सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच ट्रेकिंगसाठी ओपन असतो आणि इथे स्टे पूर्णपणे बंद केलेला आहे. इथे बेसला आपण स्टे करू शकतो आणि इथे जेवणाचीही सोय आहे. या गडावर येण्यासाठी 2 रस्ते आहेत, एक गुंजवणे गावातून आणि एक पालखुर्द या गावातून. वाटेत आम्हाला गावकऱ्यांनी सांगितलं की जो पालखुर्दवरून रस्ता वर जातो तो इझी आहे आणि इथे पूर्णपणे शिड्या आहेत. त्यामुळे आम्ही हा ट्रेक स्टार्ट केला पालखुर्द गावात. पाली दरवाजाकडे जाणारा रस्ता अजिबात चुकण्यासारखा नाहीये, पण तरीही वाटेत जागोजागी असे साईनबोर्ड्स लावलेले आहेत. आता तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, तो आहे राजगड किल्ला आणि तसाच सेम रेंजने पुढे गेल्यावर आपल्याला समोर दिसतोय तो तोरणा किल्ला. आता आम्ही उन्हाचा ट्रेक चालू केला आहे, त्याच्यामुळे भरपूर दमायला होत आहे. तरी हा इकडून येणारा रस्ता जंगलातून असल्यामुळे बऱ्यापैकी सावलीचा आहे. तर जवळपास पाऊण तासांचा ट्रेक करून आम्ही इथे पाली दरवाजाच्या थोडं खाली पोहोचलेलो आहोत. इथपर्यंतचा रस्ता पूर्णपणे खडखड होता आणि इथून पुढे या प्रॉपर शिड्या आहेत वर जायला. जवळपास 1.5 तासांच्या ट्रेक नंतर आपण पाली दरवाजाजवळ पोहोचलेलो आहोत. तर हा असा आहे पाली दरवाजा. पाली दरवाजामध्ये आल्या आल्या भरपूर माकडांनी इथे आमचं स्वागत केलेलं आहे. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही राजगडावर याल तेव्हा स्वागत राहा माकडांपासून. आणि पाली दरवाजापासून मुख्य दरवाजापर्यंत खूप छान बांधकाम केलेलं आहे आणि गडावर स्टे अलाउड नसल्यामुळे आपण इथे स्टे करू शकतो. इथे टेंट लावण्यासाठी उत्तम अशी जागा आहे.
पाली दरवाजापासून थोडं वर आल्यावर हा गडाचा मुख्य दरवाजा आपल्याला लागतो, जो की सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच चालू असतो. पाली दरवाजापासून वर आल्यावर आपल्याला दिसतं की गडावर मोठ्या प्रमाणावर गड संवर्धनाचं काम चालू आहे. आता संध्याकाळचे 4:15 वाजलेले आहेत आणि आम्हाला संजीवनी माचीवरून सनसेट बघायचा आहे. आणि आमच्याकडे टाईम खूप कमी आहे, कारण संध्याकाळी 5 वाजता गड बंद होतो. त्यामुळे आम्ही गडाचा कोणताही प्लेस एक्सप्लोर न करता आम्ही डायरेक्ट चाललेलो आहोत संजीवनी माचीकडे. आणि जी माझ्या मागे जी दिसते ती आहे सुवेळा माची. संजीवनी माचीकडे जाण्यासाठी आपल्याला बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांनी थोडं वर जाऊन बालेकिल्ल्याच्या उजवीकडे जावे लागते. इथून संजीवनी माचीकडे पोहोचण्यासाठी आपल्याला जवळपास अर्धा ते पाऊण तास लागतो. या रस्त्यावर चढाई नसल्यामुळे संजीवनी माचीकडे जाताना दमायला होत नाही. संजीवनी माचीकडे जाताना आपल्याला एक सदर पाहायला मिळते, जे की आता ढासळलेल्या अवस्थेत आहे. संजीवनी माचीकडे जाताना आपल्याला हा दुसरा दरवाजा लागतो. या दरवाजामधून खाली गेल्यावर आपल्याला काही पाण्याचे टाके पाहायला मिळतात. संजीवनी माचीच्या टोकावर जाण्यासाठी आपल्याला या आळू दरवाजातून पुढे जावे लागते आणि राजगड तोरणा रेंज ट्रेक करण्यासाठी देखील हाच रस्ता आहे. त्यासाठी आपल्याला जवळपास 5 ते 6 तास लागतात. अशा प्रकारे फायनली आम्ही पोहोचलो राजगडच्या सनसेट पॉइंटवर, म्हणजेच संजीवनी माचीवर. संजीवनी माचीवरून बरेचसे किल्ले आपल्याला पाहायला मिळतात, पण धुकं असल्यामुळे आम्ही ते पाहू शकलो नाही. परंतु बाजूलाच असलेल्या तोरणा किल्ल्याचं विस्तारलेलं आणि आकर्षक असं रूप मात्र स्पष्ट दिसत होतं. संजीवनी माचीवरून सूर्यास्त बघण्याचा आनंद घेण्यात आम्ही एवढे मग्न झालो होतो की गडाचे दरवाजे बंद झाले असतील याचं भान देखील आम्हाला राहिलं नाही. आणि जेव्हा आमच्या हे लक्षात आलं तेव्हा अंधार झाला होता. मग काय, आम्ही धावत सुटलो पाली दरवाजाच्या दिशेने. पाली दरवाजाजवळ पोहोचल्यानंतर आम्हाला गडाचे राखणदार भेटले. दुसऱ्या दिवशी आम्हाला सुवेळा माचीवरून सनराईज पाहायचा होता, त्यामुळे आम्ही त्यांना गडाचे दरवाजे लवकर उघडण्यासाठी रिक्वेस्ट केली आणि त्यासाठी ते रेडी सुद्धा झाले. मग आम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर टेंट लावून आमच्या राहण्याची सोय केली. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30लाच उठून आम्ही पॅकअप करायला सुरुवात केली. गडावरच्या काकांनी ठरल्याप्रमाणे सकाळी 6 वाजता गडाचे दरवाजे उघडून आम्हाला आवाज दिला. त्यानंतर लगेचच आम्ही सुवेळा माचीच्या दिशेने ट्रेक चालू केला. पाली दरवाजापासून थोडे वर आल्यावर समोरच जो वाडा दिसतो त्याच्या उजव्या बाजूनेच सुवेळा माचीकडे जाण्यासाठी रस्ता आहे. त्या पॉइंटला आहोत. त्या पॉइंटला वरती एक रोड जातो, इथे खाली जातो. पण आपल्याला सुवेळा माचीला जायचं आणि या रोडला आपण फॉलो करणार आहोत. तर आपण खाली जाणार आहोत. सुवेळा माचीच्या दिशेने जाताना वाटेत आपल्याला हनुमान मंदिर लागते. याच्यासाठी केला होता अट्टहास. तर ठरवल्याप्रमाणे सनराईज होण्याच्या आधीच
आम्ही सुवेळा माचीच्या चिलखती बुरुजावर पोहोचलो होतो. तर राजगडच्या सुवेळा माचीवरून मंत्रमुग्ध करणारा सूर्योदय पाहून आमची नवीन वर्षाची सुंदर अशी सुरुवात झाली. माझ्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात यापेक्षा अधिक सुंदर असूच शकत नाही. पण या सूर्योदयाचा मन भरून आनंद घेता आला नाही, कारण सूर्यामागोमागच माकडांनी देखील तिथे हजेरी लावली. या बुरुजापासून माचीच्या टोकावर जाण्यासाठी आपल्याला या मढे दरवाजातून जावे लागते. सुवेळा माचीच्या तटबंदीला एकूण 17 बुरुज आहेत. त्यापैकी 7 बुरुजांना चिलखती बुरुजांची सोय आहे. तर आमचा मध्येच फ्लॅट चेंज झालेला आहे. आम्ही बालेकिल्ल्यावर न जाता आधी काळेश्वरी बुरुजाला जाणार आहोत. तिथे ब्रह्मऋषी कुंड आहे. सुवेळा माचीकडून काळेश्वरी बुरुजाकडे जाताना आपल्याला ही 3 खांबी टाकी पाहायला मिळते आणि इथलं पाणी पूर्ण क्लीन आहे. आम्हाला हे मल्लिकार्जुन मंदिर पाहायला मिळालं. वरती येण्यासाठी थोडा स्ट्रगल होता, पण हे मंदिर खूप सुंदर आणि प्राचीन असं आहे. तर बघूया. इकडे खाली दगडाचा नंदी आणि पिंड पण आहे शंकराची, आणि काही मूर्त्या पण आहेत कोरलेल्या दगडामध्ये. आणि त्याच्याच पुढे पाण्याचे कुंड आहेत 2. त्यातलंही पाणी एकदम क्लीन आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता की देवीची मूर्ती कोरलेली आहे दगडामध्ये. खूप निरखून बघायला लागतं तेव्हा मी समजते की इथे देवीची मूर्ती आहे. इथे मल्लिकार्जुन मंदिराच्या जवळ पिण्याचं पाणी अवेलेबल होतं आणि प्रॉपर चुलीचा सेटअपही होता. त्याच्यामुळे इथे आम्ही लगेच मॅगीचा बेत केलेला आहे. भागीरथी मंदिराच्या बाजूला असलेले हे पाण्याचे 2 कुंड म्हणजेच ब्रह्मऋषी कुंड. तर मल्लिकार्जुन मंदिराच्या थोडं वर आल्यावर आपल्याला इथे पाण्याचे 2 टाके पाहायला मिळतात आणि माझ्या मागे सुवेळा माचीचं सुंदर असं रूप पाहायला मिळतं. तसेच इकडे आपल्याला हा बालेकिल्ला पाहायला मिळतो. तर आपण जेव्हा बघतो की आहे काळेश्वरी बुरुज. तर काळेश्वरी बुरुजाच्या या पॉईंटवरून आपल्याला गडाची उत्तम अशी तटबंदी पाहायला मिळते, जी की काळेश्वरी बुरुजापासून हे संजीवनी माचीपर्यंत शाबूत आहे. बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी मल्लिकार्जुन मंदिरापासून थोडे मागे यावे लागते आणि तिथे आपल्याला ही सदर पाहायला मिळते. या सदरेपासून सुमारे 5 ते 10 मिनिटांवर आपल्याला हे हनुमान मंदिर पाहायला मिळते, जे की सुवेळा माचीकडे जाताना सकाळी लागले होते.
बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी सकाळी आलो त्या रूटने रिटर्न न जाता सुवेळा माचीकडून डायरेक्ट या रूटने वर जाऊ शकतो. या रस्त्याने जात असताना भरपूर झाडे होती, त्यामुळे इथे सुद्धा भरपूर माकडांनी आम्हाला त्रास दिला. बालेकिल्ल्याला येणारा रस्ता खूपच अवघड आहे, पण माकडं त्याची डिफिकल्टी अजूनच जास्त वाढवतात. त्यामुळे इथे येताना कृपया कोणतीही खाण्यापिण्याची वस्तू हातात वगैरे ठेवू नका, किंवा बॅगेत जर ठेवायची असेल तर ती प्रॉपर सील बंद चैन वगैरे बंद करून ठेवा. वर आल्या इथे आपल्याला एक टाईम स्वच्छ पाहायला मिळतं. मोकळा बघ. तर अशा प्रकारे फायनली आम्ही पोचलेलो आहोत या स्वर्गाच्या दारात. तर हा आहे बालेकिल्ल्याचा महादरवाजा, जो की आजही चांगल्या अवस्थेत आहे. या प्रवेशद्वारावर आपल्याला कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्हे कोरलेली दिसतात. या दरवाजातून आपल्याला सुवेळा माची आणि निसर्गाचं अद्भुत असं रूप पाहायला मिळतं. आपण या दरवाज्यातून आलेलो आहोत आणि या दरवाज्याच्या समोरच हे जननी देवीचं मंदिर आहे. मुख्य दरवाजाच्या तटबंदीने वर आल्यावर आपल्याला हे चंद्रकोर तलाव पाहायला मिळतं आणि त्याच्याच बाजूला ब्रह्मेश्वर मंदिर देखील आहे. ब्रह्मेश्वर मंदिराच्या मागे आपल्याला हे पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. या पाण्याच्या टाक्यावरच मंदिराची बांधणी केलेली आहे. तसेच उद्ध्वस्त अवस्थेतील बाजारपेठ देखील पाहायला मिळते. ब्रह्मेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूने आपण पोहोचतो उत्तर बुरुजावर. या बुरुजावरून आपल्याला पारली दरवाजाचा स्पष्ट व्ह्यू दिसतोय. तसंच राजगडची जी कचेरी आहे ती पण क्लिअर दिसते आणि समोर जो दिसतोय तो आहे तोरणागड. संजीवनी माची या बुरुजापासून खूप दूर आहे, पण इथे असं काही बांधकाम आहे ज्यामधून पाहिल्यावर संजीवनी माची आपल्याला एकदम स्पष्ट दिसते. त्यामुळे याचा त्या काळी दुर्बीण म्हणून वापर केला जात असावा. आणि असंच सेम स्ट्रक्चर पद्मावती माचीवर लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा आहे. चंद्रकोर तलावापासून वर गेल्यावर आपण राजवाड्याजवळ पोहोचतो. चंद्रकोर तलावापासून वर आल्यावर आपल्याला राजवाड्याचे काही अवशेष पाहायला मिळतात. हा राजवाडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला आहे. त्यामुळे यामध्ये प्रवेश करताना आपले चप्पल शूज बाहेर काढून ठेवा.
ही बाले किल्ल्यावरची सदर आहे आणि राजगडावरची ही सगळ्यात मस्त सदर आहे. सगळे अवशेष पडलेले आहेत. आणि इथे ह्या देवळ्या प्रॉपर कोरलेल्या आहेत. बालेकिल्ला बघून झाल्यानंतर आम्ही पद्मावती माची पाहण्यासाठी खाली उतरलो. माचीकडे जाताना सर्वात आधी आपल्याला ही सदर पाहायला मिळते, जिचे बांधकाम खूप छान आहे, पण ती सध्या बंद आहे. या सदरेच्या पुढे आल्यावर आपल्याला अंबरखाना, दारूखाना पाहायला मिळतो. तसेच त्याच्या मागे एक मोठा तलाव देखील आहे आणि त्याच्याच समोरील बाजूस दारुगोळा कोठार आहे. तिथे काही तोफा तुटलेल्या अवस्थेत आहेत. दारुगोळा कोठारापासून पुढे आल्यावर आपल्याला हे रामेश्वर मंदिर पाहायला मिळते. रामेश्वर मंदिराच्या समोरच महाराणी सईबाईंची समाधी आहे. त्यानंतर आपण पोहोचतो पद्मावती देवीच्या मंदिरात. याच देवीच्या नावाने या माचीला पद्मावती माची असे नाव दिले आहे. या मंदिराच्या बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके आहे, ज्यामध्ये 12ही महिने पाणी अवेलेबल असते. या मंदिरापासून थोडे खाली गेल्यावर आपल्याला पद्मावती तलाव पाहायला मिळतो. पद्मावती तलावाच्या समोरच चोर दरवाजा आहे, पण आता या दरवाजाचा जास्त वापर होत नाही. या गडाच्या प्रत्येक जागेवर आल्यावर डोळ्यासमोर येतं की राजे इथे कसे वावरत असतील. त्यांनी इथल्या वास्तूंना स्पर्श केला असेल, ते एखाद्या बुरुजावरून बघत असतील. पण आता त्याच बुरुजांवरून खाली बघितलं तर सगळीकडे दिसतो तो फक्त कचराच. या लोकांची लायकीच नाहीये या पवित्र गडांवर येण्याची. जर हा गड आत्ता एवढा सुंदर असेल तर त्या काळी हा नक्कीच स्वर्गाहून कमी नसेल. तर असा हा राजगड ट्रेक संपवून गडाच्या पायथ्याशीच असलेल्या महाराणी सईबाईंच्या समाधीजवळ आम्ही पोहोचलो. राजगडपासून सुमारे 1 किलोमीटर अंतर पुढे आल्यावर आपल्याला महाराणी सईबाईंची समाधी पाहायला मिळते. शोकांतिका ही आहे की इथल्या काही स्थानिक लोकांना स्वराज्याची पहिली महाराणींची समाधी कुठे आहे हे सुद्धा माहीत नाही. आणि याच समाधीचं बांधकाम मोठ्या प्रमाणावर इथे चालू आहे. तर इथे येण्यासाठी आपल्याला मेन रोड पासून पाऊल वाटेने 5-10 मिनिट चालत यावं लागतं. इथे येण्यासाठी कोणताही प्रॉपर रस्ता नाही आहे. तर अशा प्रकारे महाराणी सईबाईंच्या समाधीचं दर्शन घेऊन आमचा राजगड हा ट्रेक पूर्णपणे सफल झालेला आहे. थँक्यू.